तर हॅलो गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मित्रांनो, आज बऱ्याच दिवसानंतर आपल्याला आज काम करायला वेळ भेटले. थोडा बिझी होतो, थोडं काही ना काही चालूच आहे माझ्या मागं. तर आज आपण सकाळी 6 वाजले, आता 5:45 झाले. 15 मिनिटात CNG भरून घेऊ, ओला रिचार्ज करू आणि चालू करू. आज बघूया, सगळेजण बोलते रेट वगैरे कमी झाले. तर बघू आज आपल्याला कशी रेट वगैरे भेटते आणि तुम्हाला समोर अपडेट करतो कशा ट्रिप वगैरे पडतात. 459 रुपयाचा CNG बसलाय. 6 वाजून 4 मिनिटं झाले आणि ओलाला रिचार्ज केलाय. आता बघू पहिली ट्रिप कुठली पडते ते. मित्रांनो, आता आपलं जवळपास 700 काही रुपयाचं अर्निंग झालेलं आहे. तर माझे मित्रांनो, ट्रिक काय आहे ना, म्हणजे मी कशा प्रकारे काम करतो हे मला सांगायचं आज. मी ना म्हणजे असं जास्त टाइमपास करत नाही. म्हणजे कधी कधी म्हणजे माझ्या अनुभवावरून मला एवढं माहिती आहे, कधी कधी कुठल्या ट्रिपला रेट कमी भेटतोय आणि कुठल्या ट्रिपला रेट जास्त भेटतोय. त्यामुळं आणि मी काय करतो, जर ओलाला रिचार्ज केला असेल तर फक्त मी ओलाच मारतोय. उबेर आणि रॅपिडो वगैरे ओपनच करत नाही. मी जर ओलाला रिचार्ज केला असेल तर ओलाच ओपन ठेवतो आणि जी पण राईड पडली मी ती उचलतो. कारण की मग कुठल्या राईडला कोणी काय विचार करते, अरे आपण त्या साईडला गेलो तर आपल्याला ट्रिप भेटेल का. पण तुम्ही जर राईड ऍक्सेप्ट केली तर 100% तुम्हाला ओला ट्रिप देतं, म्हणजे देते. एवढं माझ्या अनुभवावरून मला माहिती आहे. तर बाकीच्यांचं मला माहिती नाही. आणि आज बघा, मी सकाळी 11 किलोमीटरची राईड मारली तेव्हा मला 166 रुपये भेटले, 158 रुपये. आणि त्यानंतर एक 13 किलोमीटरची राईड घेऊन गेलो, 13-14 किलोमीटर, त्याला फक्त किती 160-70 रुपये असेच काहीतरी भेटले. स्क्रीनशॉट मध्ये दाखवतो तुम्हाला मी. आणि त्यानंतर मी एक परत 11.4 किलोमीटरची राईड मारली तर त्याला मला 265 रुपये भेटले. म्हणजे माझं झालं की नाही ते कव्हर तिथं. तर मग ते मी बॅक टू बॅक राईड उचलल्यामुळे ते माझं तिथे अर्निंग कव्हर झाले. आणि त्यानंतर मग मला तिथं मी सोडली आणि मला लगेच एक 4 किलोमीटरचे मला 85 पॉईंट काहीतरी मला पैसे भेटले. तर म्हणजे पिकअप ते तिथूनच होतं जवळपास. तर मला 4 किलोमीटरचे 85 परवडले. म्हणजे आपण जर फुकटामध्ये असं CNG गाडी फिरलोय असं घेऊन तर मग आपल्याला भेटतं का. जर कधी कधी कमी रेटमध्ये पण चालून घ्यायची गाडी, कारण की आपले तेवढे CNGचे तरी पैसे निघून जाते. पण ते मग ओव्हरऑल कॅल्क्युलेशन करून ते आपल्याला ओला कुठल्या ना कुठल्या ट्रिपमध्ये ऍडजस्ट करून देते. त्यामुळे जर ओला करत असाल मित्रांनो तर प्रत्येक राईड ऍक्सेप्ट करणं गरजेचं आहे. आणि रेटिंग चांगला असेल तर रेट भेटते, आणि राईड ऍक्सेप्ट नाही केल्या तर आपल्याला रेट पण नाही भेटत. तर असा विषय आहे. तर हे माझी ट्रिक आहे मित्रांनो बिझनेस करण्याची. आणि आता मी आहे सध्या पुणे युनिव्हर्सिटीला. तिथून मी बाहेर आलेलो आहे. तर बघा इथं थांबलोय. तर आता माझं 700 रुपयाचं अर्निंग झाले. किती 6 वाजून 5 का 10 मिनिटाला चालू केलं होतं. आता 8 वाजून 40 मिनिटं झाले. तर आता बघा, हे माझ्याकडून मी एवढं बोलतोय आणि माझ्याकडून पण एक चुकी झाली. आता मला एक 80 रुपयाची राईड पडली होती परत 3.7 किलोमीटरची. पण मी ती उचलली नाही. थोडा विचार करत बसलो 2 सेकंद, त्याच्यामध्ये ती राईड दुसऱ्याला गेली. तर परत मग आता बघा 5 मिनिटापासून बसलो, राईड आली नाही. तर मग असं होतं कधी कधी. त्यामुळं बॅक टू बॅक राईड उचलणं गरजेचं आहे. कारण की मित्रांनो, वेळ खूप महत्वाचा आहे. सगळ्यात महत्वाचं काय आहे ना, सपोज तुम्ही थांबले अर्धा तास एका जागेवर, राईडच पडली नाही आणि तुमचा तो अर्धा तास गेलाय, तर मग तो तुमचा अर्धा तास गेलाय ना. आणि सकाळ सकाळच बिझनेस करण्याची खास मजा असते. आणि विषय कसा आहे ना, आता उन्हाळा चालू आहे, 11 वाजले, 10-11 वाजले की तुम्ही 2-3 ला AC चालू करा तरी कस्टमर म्हणतो की भैया कुलिंगच होत नाही. मग ते सगळं AC मध्येच आपलं CNG जातोय, मग काय फायदा. मग ते सगळे कॅल्क्युलेशन करून आपल्याला बिझनेस करायला पाहिजे. टाइम खूप महत्वाचा आहे. सकाळचा टाइम एवढा महत्वाचा आहे ना मित्रांनो, म्हणजे खूपच महत्वाचा आहे सकाळचा टाइम. त्यामुळे कधी कमी कधी जास्त ऍडजस्ट करून ट्रिप मारून बिझनेस करून घ्यायला पाहिजे. आता जरी रेट कमी झाले तर ते आपले ट्रिक वापरून आपण कसा बिझनेस करून घ्यायचा ते आपल्यावर आहे. तर ओव्हरऑल मग आपल्याला 14, 15, 16 रुपये किलोमीटर पडून जातं. मग तेवढं जर आपल्याला पडलं तर मग ते ठीक आहे. मग चला, एनिवे काय असो, काही विषय नाही. तर अशा प्रकारे मित्रांनो बिझनेस करा. जास्त जर आपण थांबून राहिलो एका जागेवर, कारण की आपण असं बऱ्याच वेळा आपण अशी मोकळी गाडी फिरवतो वगैरे नाही, मग त्यामध्ये ते ऍडजस्ट करून घ्या आणि बिझनेस होतो. मग आता बघू, आता 8:41 झाले. आता मी किती वाजेपर्यंत करू शकतो, आणखी 2-3 तास तर मी बिंदास करेल. आणि नंतर मग दुपारी उन्हामध्ये आराम करण्याचा विचार माझा चालू आहे. तर बघू, मला जर राईड पडल्या ना, मी कशाचा विचार करत नाही. ना पाणी पाहिजे ना जेवण पाहिजे, मी कंटिन्यू राईड मारत असतो. फक्त मला राईड पडल्या पाहिजे.
आणि मला चांगलंच वाटत नाही. राईड पडल्यानंतर मला बसा वाटत नाही, असा विषय आपला. कुठली पण राईड असू द्या मी जातो, कुठं पण असू द्या, शिवाजीनगर असू द्या, कसबा पेठ, इकडं तिकडं सदाशिव पेठ, ट्रॅफिकमध्ये असू द्या, कुठं पण असू द्या मी जातो. त्यामुळं मला ओला बऱ्यापैकी ट्रिप देते. तर आता मला इथे ट्रिप पडत नाही, तर चला आता इथून थोडं मी समोर जातो इकडं स्टेशन साईडला इकडं, तर तिथून राईड पडेल आपल्याला लवकरच. तर मित्रांनो, वेळ खूप महत्वाचा आहे, त्यामुळे आपण बघा बॅक टू बॅक राईड केल्या आणि आता 11:33 झाले. आणि बघा सीएनजी पण दाखवतो तुम्हाला किती राहिला ते. हे बघा 11:33 झाले आणि सीएनजी एवढा राहिला, आणखी 4 गाड्या का 5 गाड्या आहे आणखी. आणि आता आपण इथं थांबलेलो आहे आता आपण 11 आणि आपली अर्निंग झाली मित्रांनो 1630 रुपये. 149 रुपये आपलं सबस्क्रिप्शन प्लॅन मायनस करून 1409 काहीतरी झाली. तर बघा हे बॅक टू बॅक राईड्स मी केल्या, त्यामुळे ते झाले. आणि आता ऊन पडते, आता 1-2 राईड करून मला वाटतं घरी जाण्यातच मजा राहील. नंतर मग संध्याकाळी 4-5 ला चालू करायचं, तोपर्यंत 4-5 तास घरी आराम करायचा. तर असा विषय मित्रांनो, जर आता कोणी घेतलीच आहे गाडी तर मग आता करायचाच बिझनेस, तर मग असा बिझनेस करावा लागेल. ही ट्रिक आहे मित्रांनो. म्हणजे नाही का, आता बघा मला एक म्हणजे त्यानंतर मला 257, 297, 159 आणि ही परत 159, 158 काहीतरी, म्हणजे ह्या 4 राईड मी बॅक टू बॅक मारल्या. तर म्हणून आपलं एवढं अर्निंग झाले. आणि परत मला आता एक ट्रिप पडली होती मी तर मित्रांनो अशा प्रकारे आता वाजलेले 1:22. आणि बघा मी नाही का नेहमी मला स्टेशनला जायला मित्रांनो आवडतच नाही. आता आपण कोरेगाव पार्कला आलोय परत तिथं. आता चालले रूमकडं. आपलं अर्निंग झाले जवळपास 2000च्या जवळपास अर्निंग झाले काहीतरी. तर मित्रांनो मी नेहमी मला स्टेशनला जायला आवडतच नाही. मला म्हणजे काय माहिती नाही, तिथे गर्दी पण खूप असते आणि ते जे बुक करणारे असतात कॅब ते एकदम गेटला थांबतात, समोर पण येत नाही. आणि कोणी म्हणतं रिव्हर्स घेऊन ये गाडी, तर तिथं रिव्हर्स घ्यायला जागाच नाही. आधीच तिथे पोलीस लोक तिथे थांबू देत नाही, त्याच्यामध्ये लोक म्हणतात रिव्हर्स आहे. त्यामुळं मला रेल्वे स्टेशनला मला जायला आवडतच नाही. रेल्वे स्टेशनला गेलो तर असंच काहीतरी झाले, 2 राईड कॅन्सल झाल्या. तर त्यामुळं मग 2 राईड कॅन्सल झाले, तिथं माझा अर्धा तास वाया गेला जवळपास. नाही तर आणखी परत 200 रुपये ऍड झाले असते अर्निंग मध्ये. तर 700 रुपयाच्या सीएनजी मध्ये बघा 2000 ते 2500 काम होऊ शकते. तर सकाळी आपण लवकर गेलो तर 1-2 वाजेपर्यंत 2-2.5 काम होऊ शकते. तर 700 रुपये ते आणि 150 रुपये रिचार्ज, म्हणजे 1000 रुपये खर्च आणि 1500 रुपये प्रॉफिट. ते पण प्रॉफिट केव्हा राहील आपल्याला, मेहनत केल्यावर. मी सकाळपासून फक्त पाणी पिलेलो आहे, घरून नाश्ता करून आलो त्याच्यावरच आहे. आता घरी जाऊन जेवण करणार, फक्त लघवी करायला 1-2 वेळेस उतरलो होतो. बाकी नॉनस्टॉप गाडी चालू आहे. नॉनस्टॉप म्हणजे राईड घेत आहे मी. आता डायरेक्ट जायचं आपल्याला घरी. आता का राईड वगैरे घ्यायची नाही. आता गो टू टाकले मी, पडली तर बघू, नाहीतर डायरेक्ट जाऊ घरी. मग परत विचार आहे 4 वाजता चालू करायचं, 4 किंवा 5ला मग 2-3 तास परत संध्याकाळी विचार आहे. तर बघू, मी म्हणतो पण संध्याकाळी काही येत नसतो मी. तर बघू आता काय होते ते, समोर यावं लागेल. कारण की थोडं पैशाची अडचण आहे. थोडं आपलं या आठवड्यामध्ये कामच झालं नाही बऱ्यापैकीच, त्यामुळं यावं लागेल वापस. व्हाईट शर्ट मित्रांनो शाळेमध्ये घातलं होतं, त्यानंतर आताच मी व्हाईट शर्ट घातला आहे. तर कसं आहे ना, थोडं हे डीमार्ट मधून घेतले 200 रुपयाचं काल. कुठून घेतले, काळे पटेलचं नाही का डीमार्ट, तिथून घेतले. कारण की सध्या मार्च एंडिंग आहे, तर गाड्या वगैरे पोलीस पकडतात. आपले सगळे बाकी ओके आहे, फक्त आपल्याला आता सिग्नल तोडायचं नाही कुठं, हेच आपल्याला करायचंय. बाकी आहे सगळं, डॉक्युमेंट वगैरे ओके आहे सगळं, पीयूसी, इन्शुरन्स, परमिट, टॅक्स, हे ते सगळं ओके आहे. आणि गाडी पण ओके आहे, काही अडचण नाही. तर ही जे कमतरता होती, व्हाईट शर्ट नव्हतं म्हटलं, याच्यामुळे पण फाईन बसू शकते. 2-3 दिवस राहिले मार्च एंडिंगला, तर ते फाईन आपल्याला बसू द्यायचं नाही. त्यामुळं थोडं भारी पण वाटतंय व्हाईट शर्ट, आणि उन्हामध्ये जास्त तपत पण नाही, गरम होत नाही जास्त. आणि अशा प्रकारे मित्रांनो काम झालेलं आहे आपलं. आता बघू. तर असं आहे मित्रांनो, मला हेच सांगायचं आहे की ह्या बिझनेसमध्ये ना म्हणजे जास्त असं थांबून पुरत नाही तुम्हाला. आता गाडी तर तेवढी आपली पळतेच ओला उबेरमध्ये, गाडीला रनिंग खूप जास्त असते. म्हणजे असं थांबून पुरत नाही आपल्याला एका जागेवर. पटपट राईड मारून कुठल्या राईडमध्ये कमी, कुठल्या राईडमध्ये जास्त,
असं कमी जास्त करून आपल्याला करून घ्यावं लागतं काम. आणि कसं असते ना, कधी कधी आपण सपोज गेलोय कुठल्या आउटसाईडला गेलोय वगैरे, मग कधी कधी कमी रेटमध्ये पण ट्रिप घेऊन यावं लागतं. नाही तर मग आपण वाट बघत बसलो, अरे ही घ्यायची नाही ती घ्यायची नाही, तर मग ते थोडं अवघड काम होते. पण आपण जर राईड करत राहिलो तर मग ते आपल्याला व्यवस्थित आपल्याला राईड देते. सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला रेट वगैरे पण चांगले देते, कव्हर करून देते. म्हणजे किलोमीटर काढल्याने किती झाले ते, पण ओला चालवलं तर 15-16 किलोमीटर रुपयाने रेट पडतोय. माझा अनुभव आहे असा. जेव्हापासून मी ओला चालवायला लागलो तेव्हापासून मी उबेरचे राईडच मारत नाही. उबेर जेव्हा मी मारतो ना, मला आता ओलाला राईडच पडत नाही. खूप वेळ झालाय. त्यावेळेला मी उबेर चालू करून तिथून निघून जातो, परत उबेरला बंद करतो आणि परत आपलं ओला चालू करतो. तर चला मित्रांनो, असा विषय आहे. परत तुम्हाला समोर अपडेट करतोच मी. तर हे ट्रिक आहे मित्रांनो, बिझनेस करायचा असेल तर जास्त वेळ थांबून राहायचं नाही. कारण की सकाळ सकाळ एसी काही तेवढा लागत नाही. आता मी गाडीमध्ये मला डॅशकॅम बसवायचा आहे, तेव्हा मी आणखी चांगल्या प्रकारे व्हिडिओ बनवू शकणार. तुम्हाला मी दाखवणार कस्टमर वगैरे काय बोलतात ते. म्हणजे आता काय झालं ना, मला 157 रुपयाला 11 किलोमीटरची राईड पडली. लोहगावला गेलो. एकदम रोड पण तिकडे भंगार रोड, एकदम लोहगावला पण मला जायला आवडत नाही.